ड्युटी कशा मुली द्यायच्या तुला? नोकरी नाही, काय नाही, म्हणजे नुसतं हिडिओ काढितो. लग्न करून टाका. किती वर्षाला लग्न करू, किती वर्षांनी? आता मला तर वाटतं आज सून आलेली बरी. मला काही काम होत नाही, काय नाही. सांगा. असली मुलगी एखादी तर द्या पाठवून पटकन इकडं हिडिओवाली. पाठवून नका देऊ. तर नमस्कार मंडळी, आज मी पहिली वेळेस आईला तुमच्यासोबत इंट्रोड्यूस करतो. याच्या अगोदर केलं होतं बट मला काही लक्षात नाही. तर आज पहिली वेळेस आईच्यासोबत थोड्याफार गप्पा करू आपण इकडे. आताच आम्ही 2 रील शूट केल्या आणि थोड्याफार गप्पा करू, बघू आईच्या प्रतिक्रिया काय आहे. तर तुला काय वाटतं आपले व्हिडिओ बघून, कशी चालते आपले व्हिडिओ? चांगली वाटते मला. आणि आता भरपूर फॉलोअर्स झाले आपले. सुरुवात मी केली होती 0 पासून आणि आता जवळपास 21,000 फॉलोअर्स माझे काल कंप्लीट झाले. इथून पुढं आता म्हणजे होईल आता फॉलोअर्स हळूहळू. तर बोलायचा उद्देश एवढा आहे की तुझे असे काही स्वप्न असेल माझ्याकडून काय काय, आणि ते मी सांगतो कधी पूर्ण करेल. मी अशी अपेक्षा काय माझ्याकडून? तुझ्याकडून मला वाटतं ड्युटी करा, नोकरी करा. तर ड्युटी कशा मुली द्यायच्या तुला? नोकरी नाही, काय नाही, म्हणजे नुसतं हिडिओ काढितो. तर याला अजून सोशल मीडियाची पॉवरची माहिती नाही की इन्कम किती असते त्याच्या थ्रू, किंवा सोशल मीडियामध्ये इन्कम किती असते. तर तुला माहिती आहे आता मी प्रमोशनचे किती घेतो? काय घेतो? 3-4 हजार, 5,000, 6,000. आणि जर महिन्यामध्ये मी असे 5 प्रमोशन केले तर किती पैसे येईल? आणि काय पाहुणे राळाला काय सांगा, आमचा मुलगा हिडिओ काढितो. तरी त्याला ड्युटी नाही, काय जे नाही. मिडल क्लास असेल किंवा जे गावाकडचे लोक आहेत त्यांना एक तर ड्युटी तेच पाहिजे. त्यांना 10-20 हजाराची ड्युटी पाहिजे आणि प्रमोशन थ्रू मी ते फक्त 3-4 व्हिडिओमधून कमवू शकतो. ते कळणार नाही त्याला फक्त एक असं पाहिजे की 9ला जायचं, 5ला वापस यायचं आणि महिन्याला 10-12 हजार पेमेंट घ्यायची. आता तुम्हाला तर माहिती आहे स्ट्रगल किती असतो जॉबला, आणि याच्या मागे पण खूप मेहनत आहे, तरी पण इन्कम खूप जास्त आहे याच्यामध्ये. तर तिला अजून पण वाटतं की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आता जॉबचा, लग्नाचा विषय सोड आणि मला हे सांग की काय पाहिजे तुला माझ्याकडून दुसरं वस्तूमध्ये, किंवा असं अपेक्षा काय आहे तुझ्याकडून का? जालन्याला बांगला घे एखादा. घराचं स्वप्न आहे आमचं, बाकी काही नाही. आणि अजून वावर आहे, शेती, सगळं आहे. आता जालन्याला एखादा प्लॉट घ्यावा, लग्न करून टाका. किती वर्षाला लग्न करू, किती वर्षांनी? आता मला तर वाटतं आज सून आलेली बरी. मला काही काम होत नाही, काय नाही. लग्नाचं सोड, लग्न तर मी नंतर करीन, पण आता मी शब्द देतो येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपलं घर झालं पाहिजे. 5 नाही तर 6 वर्षामध्ये. अजून तुला काय पाहिजे? अजून काय नाही. आता लग्नच कर, मोठा होय आणि एखादी जागा घ्यावा जालन्यात, बंगला येणाऱ्या 5 ते 6 वर्षामध्ये माझं स्वप्न आहे, आईचं स्वप्न आहे, आमच्या सगळ्याचं स्वप्न जालन्यामध्ये घर. बघू तुमची जर सपोर्ट मिळाला आणि उपरवाले का आशीर्वाद, लवकरच होईल. अजून काही बोलायचं? काय नको बाबा, बस झालं एवढंच. तर सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आईला भेटून कसं वाटलं, आईला बोलून कसं वाटलं, आईच्या अपेक्षा जास्त काही नाही, थोड्याफारच आहे. आणि आमचं घराचं स्वप्न खूप वर्षापासून जालन्यामध्ये घर असलं पाहिजे स्वतःचं, ते पण लवकरच पूर्ण होईल. आता ह्या घराला खूप सारे वर्ष झाले आणि आम्ही आता सगळ्यात पहिलं ते स्वप्न आहे जालन्यात घर झालं पाहिजे. बंगला घ्यायचा एक आणि लगेच लग्न करून टाकायचं. तर लग्नाला वॅकन्सी चालू आहे, जर कोणी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. असली मुलगी एखादी तर द्या पाठवून पटकन इकडं हिडिओवाली. पाठवून नका देऊ. बरी ना पटकन येईन ना सूनबाई हाताखाली काम करायला. तर बस झालं आता लवकर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.